गावात सकाळ झालीय. शेतकरी शेतात मेहनत घेतोय आणि बैल नांगर ओढतायत. हिरवीगार पिकं वायावर डुलतायत. शेतकरी म्हणतो, आज आपला पोळ्याचा सण आहे. माझ्या बैलांना आज मी सजवणार. तो घरी येतो. बायको आणि मुलांसोबत बैलांना पाणी घालतो. गोडगोड पेंड खाऊ घालतो. लहान मुलगा आनंदाने बैलाच्या गळ्यात फुलांची माळ घालतो. बैल प्रेमाने त्याच्याकडे पाहतो. मग सगळे मिळून बैलांना आंघोळ घालतात. अंगाला तेल चोळतात. शिंगांना रंग लावतात. झूल, गोंडे आणि पितळी घंटा बांधतात. ढोल ताशांचा गजर सुरू होतो. गावकरी एकत्र येतात आणि सगळे बैल सजलेले डौलाने मिरवणुकीत चालू लागतात. स्त्रिया फुलं टाकतायत. मुलं नाचतायत. सगळीकडे आनंद आणि एकता दिसते. शेतकरी आपल्या बैलांचा अभिमानाने हात धरून चालतो. त्याच्या डोळ्यात समाधान आहे. मग गावात पूजा होते. बैलांच्या आरत्या केल्या जातात. त्यांना गोड भोपळा, धान्य, भाकरी खायला दिलं जातं. मुलं बैलांच्या पाठीवर हात फिरवतात आणि हसतात. सूर्यास्ताची वेळ होते. शेतकरी आपल्या बैलांना शेतात घेऊन बसतो. त्यांच्या पाठीवरून हात फिरवतो आणि म्हणतो, तुमच्या कष्टांशिवाय माझे जीवन अपूर्ण आहे. हा सण म्हणजे तुमच्याप्रती कृतज्ञता आहे.